महाराष्ट्र घेणार आर्याचा बदला, असं नक्की मी का म्हणतोय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आर्याने निक्कीच्या कानफाडात मारली आणि बिग बॉसने आर्याला शिक्षा देऊन घराच्या बाहेर काढून टाकलं। तेव्हापासून पब्लिक जे आहे ते बिग बॉसवर आणि निक्की तांबोळीवरती खूपच जास्त नाराज आहे, कारण आर्याच्या सपोर्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला होता। आता पब्लिकला खूप मोठा चान्स आलाय की आर्याला जी शिक्षा झाली निक्कीमुळे त्याचा बदला घ्यायची वेळ आलेली आहे। आता तो कसा बदला घेऊ शकतात, तर मित्रांनो काय झालंय, नॉमिनेशन टास्क काल पार पडला आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की आणि अरबाज ही दोन नावं नॉमिनेशनमध्ये आलेली आहेत। आता आर्याचे जेवढे चाहते आहेत ते वर्षाताई आणि जान्हवीला वोटिंग करून निक्की आणि अरबाजचा जो आहे डाव करू शकतात आणि आर्याचा बदला जो आहे तो पूर्ण करू शकतात। जेव्हापासून निक्की नॉमिनेशनमध्ये आली तेव्हापासून सोशल मीडियावरती एकच कमेंट येते की आर्याचा बदला घ्यायचा आहे, आर्याचा बदला घ्यायचा आहे। आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्राचं पब्लिक जे पेटून उठलंय आर्याच्या सपोर्टमध्ये, ते जे आहेत निक्की आणि अरबाजला धक्का देऊ शकतात, कारण सगळं वोटिंग जे आहे ते वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकरकडे जाऊ शकतं आणि आर्याचा बदला जे आहे ते पब्लिक निक्की आणि अरबाजला बाहेर काढून पूर्ण करू शकतं। तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीबद्दल? खरंच महाराष्ट्राची जनता आर्याचा बदला घेईल का? आर्याचा बदला म्हणजे वोट कमी करून निक्की आणि अरबाजला बाहेर काढेल का? काय वाटतं तुम्हाला? प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भारत माता की जय।